आता आज न्यूमरिकल एक्झाम्पल्स ऑन गिव्स फ्री एनर्जी इक्वेशन वर आहे. याच्या आधीचा आपण थोडा पाठ पाहू. आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स माहिती आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये आपण पाहिलं की बाबा एखाद्या गॅसियस सिस्टीमनं जर हीट ऍब्सॉर्ब केली तर ती दोन पर्पज साठी वापरल्या जाते बेटा. एक टू इन्क्रीज इट्स इंटरनल एनर्जी अँड रिमेनिंग फॉर्म ऑफ हीट युज्ड टू डू द वर्क. बरोबर आहे. म्हणून आपण हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे इक्वेशन पाहतो. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे इक्वेशन आहे. ठीक आहे. पण त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, त्याच्यानंतर आपण स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस पार्ट पाहिला बघा. कोणत्या रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहेत हे आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये पाहिलं की ज्या रिॲक्शन्स आहेत ज्या रिॲक्शन मध्ये जर हीट इव्हॉल्व होत असेल म्हणजे सिस्टीमची एनर्जी कमी होत असेल तर आपण त्याला त्या रिॲक्शन कोणत्या म्हणतो, स्पॉन्टेनियस म्हणतो बेटा. म्हणजे ज्या रिॲक्शन मध्ये डेल्टा ए ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे त्या रिॲक्शन स्पॉन्टेनियस. आपण म्हणतो न्यूट्रलायझेशन रिॲक्शन काय स्पॉन्टेनियस आहे, डेल्टा एच निगेटिव्ह आहे. भरपूर एक्झाम्पल आपण पाहिले. ठीक आहे. त्यानंतर आपण परत दुसऱ्या एका पार्टने एक्सप्लेनेशन केलं स्पॉन्टेनिटीच्या. कोणता आला तुमचा, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कशाची रिलेटेड आहे, एंट्रॉपीशी रिलेटेड. एंट्रॉपी हे काय तर स्टेट फंक्शन आहे. रिप्रेझेंट कशानं करतो तर यस न, कॅपिटल यस न रिप्रेझेंट करतो. पण एंट्रॉपी स्टेट फंक्शन आहे म्हणजे त्याची पण आपल्याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत नाही. आता एंट्रॉपी म्हणजे काय, आपल्याला माहिती की सॉलिडचं जेव्हा लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होते, लिक्विडचं गॅस मध्ये जेव्हा कन्व्हर्जन होते तेव्हा आपल्याला माहिती आहे रॅन्डमनेस वाढते बेटा, डिसऑर्डरनेस वाढते. पहा ना, आपल्या तुम्हाला मला कोणाला नेचरची एक टेंडन्सी आहे डिसऑर्डरनेसची बेटा. तुम्हाला म्हणलं एका शिस्तीत चालणार आहेत का तुम्ही, नाही. मी जर कॉइन्स घेतल्या आणि कॉइन्स जर आपण वर फेकल्या बेटा, वर फेकल्यानंतर काय येणार, हेड सगळे येतात का, हेड येण्याचे चान्सेस सगळ्यात कमी. मला हेड पाहिजे किंवा टेल पाहिजे, येणार आहे का, नाही. म्हणजे डिसऑर्डरनेसची टेंडन्सी काय जास्त. यस. मग आता डिसऑर्डरनेस मोजतो कशामध्ये आपण, एंट्रॉपी मध्ये. एंट्रॉपीची तर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत नाही म्हणून चेंज इन एंट्रॉपी डेल्टा एस ने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आता इथं या लॉनं दिलं काय, जर टोटल एंट्रॉपी जर वाढत असेल, डेल्टा एस वाढत असेल बेटा, डेल्टा एस, एनी प्रॉब्लेम आहे, क्लियर आहे. यस. ठीक आहे. बर, आता एंट्रॉपी वाढेल डेल्टा एस. आपण काय घेतलं बेटा, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय घेतलं, डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सराउंडिंग प्लस डेल्टा एस सिस्टीम. म्हणजे जेव्हा तुमची टोटल एंट्रॉपी ऑफ ए सिस्टीम प्लस सराउंडिंग ग्रेटर दॅन 0 आहे तेव्हा आपण काय मानतो की सर ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे जेव्हा डेल्टा एस टोटल जेव्हा पॉझिटिव्ह आहे बेटा तेव्हा आपण काय म्हणतो की सर स्पॉन्टेनियस आहे. जेव्हा डेल्टा एस निगेटिव्ह आहे टोटल तर आपण म्हणतो रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे. when delta S is equal to 0 then reaction is equilibrium. हे आपण पाहिलंय. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये वेगळं पाहिलं आपण. म्हणजे डेल्टा एस जर निगेटिव्ह असेल तर स्पॉन्टेनियस आहे. इथं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एंट्रॉपीशी रिलेटेड आहे.
मग काय झालं, गिब्सनं या दोघांचं मिळून एक इक्वेशन तयार केलं. गिब्सनं कोणाला डिस्टर्ब केलं नाही बेटा, आणि गिब्सनं एक इक्वेशन दिलं. कोणतं इक्वेशन दिलं? डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस, हे गिब्स इक्वेशन आहे, किंवा स्टँडर्ड म्हणा, डेल्टा जी नॉट, डेल्टा एच नॉट, डेल्टा एस नॉट. पण या गिब्सनं काय इक्वेशन, ह्या इक्वेशन काय दिलं की स्पॉन्टेनिटीसाठी टेम्परेचर सुद्धा महत्वाचा फॅक्टर आहे, जे आपण थेरीमध्ये पाहिलंय बेटा. पण याच्यामध्ये त्यांनी काय दिले परत, डेल्टा जी ची व्हॅल्यू जेव्हा निगेटिव्ह आहे तेव्हा रिॲक्शन स्पॉन्टेनियस, जेव्हा डेल्टा जी पॉझिटिव्ह आहे नॉन स्पॉन्टेनियस आहे, आणि डेल्टा जी इज इक्वल टू 0 आहे तेव्हा रिॲक्शन इज इन इक्लिब्रियम आहे. झालं इथं. आता याच रिलेटेड, यांच्याशीच रिलेटेड जे येतं तुमचे प्रॉब्लेम्स येतं न्यूमरिकल्स, ते आपल्याला पाहिजेत. पहा याच्यामध्ये काय दिले बेटा, व्यवस्थित लक्ष द्या इथं. आता इथं पहा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एस सराउंडिंग फॉर द फॉलोइंग रिॲक्शन. या रिॲक्शन वरून आपल्याला काय, डेल्टा एस सराउंडिंगची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, ही रिॲक्शन दिलेली आहे. आता या रिॲक्शन मध्ये आपल्याला स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंजची व्हॅल्यू दिली, हे स्टँडर्ड आहे नॉट. फ्री एनर्जी चेंजची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यानंतर डेल्टा स्टँडर्ड तुमची एंट्रॉपीची व्हॅल्यू दिलेली आहे. आता तुम्ही तर ही कशाची व्हॅल्यू आहे बघा, जेव्हा रिप्रेझेंट केलेलं नाही तेव्हा कन्सिडर काय करायचं तर सिस्टीमची आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची झाली, डेल्टा जी नॉट सिस्टीमची आहे. जर आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, डेल्टा या सराउंडिंगची बेटा, या रिॲक्शनची. ठीक आहे. आता इथं पावडा आपल्याला कोणते कोणते इक्वेशन आहे याच्यामध्ये, आपल्याला डेल्टा एस सराउंडिंग काढायचं. आता याला आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू डेल्टा एच नॉट मायनस टी डेल्टा एस. बरोबर आहे का? आहे आपल्याला. याला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू मी, डेल्टा एच नॉट किंवा डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा जी मायनस टी डेल्टा एस. आलं इथं. आता हे किलो जूल मध्ये, हे डेल्टा एस जूल मध्ये, मी याला किलो जूल मध्ये कन्वर्ट करतो बेटा. डेल्टा एस नॉट इज इक्वल टू मायनस 0.210 किलो जूल पर केल्विन पर मोल. झाला इथं. ठीक आहे. टेम्परेचर किती दिलेलं आहे, टेम्परेचरची कंडिशन दिलेली आहे ऍट 298 केल्विन बेटा. ही टेम्परेचरची कंडिशन ऍट 298 केल्विन. टी इज इक्वल टू 298 केल्विन. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या बेटा. व्हॅल्यू जर पुटअप केल्या तर मला सांगा इथं डेल्टा जी ची व्हॅल्यू किती आहे, तर इथं 2879 मायनस टेम्परेचर किती आहे 298 आहे इंटू डेल्टा एस ची व्हॅल्यू मायनस 0.210 आहे. यस, एनी प्रॉब्लेम? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो 2879 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं बेटा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे ते 62.58 आहे. झालं. आता या दोघांचं कॅल्क्युलेशन सबस्ट्रॅक्शन करा, किती येते 2816.42 किलो जूल पर मोल आहे. क्लिअर आहे इथं. झालं बेटा इथं. एनी प्रॉब्लेम याच्यात? आता मला सांगा आपली डेल्टा याची व्हॅल्यू प्लस आहे का मायनस आहे? आपली इथं डेल्टा याची व्हॅल्यू प्लस आहे. जर डेल्टा याची व्हॅल्यू प्लस आहे तर मला सांगा एंडोथर्मिक रिॲक्शन आहे.
काही प्रॉब्लेम झाला का? डेल्टा जी काय आलं बरोबर येणार. काय आलं, काही प्रॉब्लेम आलाय? हा, ओके 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 ओके. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच माइनस टी डेल्टा एस है ना. तो डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा एच इथं मायनस प्लस होईल बरोबर आहे. ओके ओके राईट आहे बेटा. आता काही प्रॉब्लेम? यस. आता क्लिअर आहे? एनी प्रॉब्लेम या सुजल? हा चला. आता इथं पहा, ही रिॲक्शन डेल्टा एच साइन पॉझिटिव्ह आहे म्हणजे रिॲक्शन इज काय झाली? एंडोथर्मिक आहे. आता रिॲक्शन जर एंडोथर्मिक असेल तर मला सांगा सिस्टीमने हीट ऍब्झॉर्ब केली. पर कुठून ऍब्झॉर्ब केली? सिस्टीमनं जर हीट ऍब्झॉर्ब केली तर कुठून येणार? सराउंडिंग पासून बरोबर आहे. म्हणजे सराउंडिंगची तेवढीच कमी झाली बेटा, सिस्टीमची वाढली आहे कारण एंडोथर्मिक आहे ना. मग एंडोथर्मिक मध्ये डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना, डेल्टा एस नॉट सराउंडिंग इज इक्वल टू पहा डेल्टा एच अपॉन टी हे मायनस आहे. अरे मला सांगा, जर डेल्टा एच इथं पॉझिटिव्ह आहे तर सिस्टीमची तुमची हीट काय झाली? इथं ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे ना, सिस्टीमनं हीट घेतली ना. बरं सिस्टीमनं हीट कोणाकडून घेतली? तर सराउंडिंग कडून घेतली म्हणजे सराउंडिंगची तेवढीच कमी झाली ना बरोबर आहे का. मग ते सराउंडिंगची व्हॅल्यू काय येणार तुमची? हे मायनस साईन येणार म्हणजे हे येणार तुमचं मायनस 2816.42 अपॉन 298 इज इक्वल टू. हे आन्सर किती आले बेटा? हे आन्सर तर -9.45 किलो जूल पर मोल. झालं का क्लिअर बेटा? याच्यात काही प्रॉब्लेम? याच्यात आलं? सराउंडिंगची व्हॅल्यू काढली. एनी प्रॉब्लेम याच्यात? म्हणजे सराउंडिंगचा जर आपल्याला सराउंडिंगची एंट्रॉपीची जर व्हॅल्यू काढायची असेल तर क्यू बाय टी करतो तो बरोबर आहे. आपण असा फॉर्म्युला घेतो, डेल्टा एस इज इक्वल टू क्यू बाय टी आहे बरोबर आहे. आपण होतो हीट ऍब्झॉर्ब ऍट कॉन्स्टंट प्रेशर. मग हीट ऍब्झॉर्ब ऍट कॉन्स्टंट प्रेशर नथिंग बट चेंज इन एन्थाल्पी आहे म्हणजे क्यूपीच्या जागी आपण डेल्टा एच रिप्रेझेंट करू शकतो म्हणून डेल्टा एच. मग डेल्टा एच आपला हा डेल्टा एच ची व्हॅल्यू आहे. अरे पण सराउंडिंगची कमी झाली म्हणून साइन मायनस आहे म्हणून डेल्टा एच सराउंडिंग काय झाला तुमचा? कमी झाला. जर एंडोथर्मिक प्रोसेस झाली तर एंट्रॉपी कोणाची कमी झाली? सराउंडिंगची. आणि इथं ऑलरेडी सिस्टीमची पाहणं डेल्टा एच ची दिलेली आहे सिस्टीमची तुम्हाला. क्लिअर आहे? चला तर नेक्स्ट सेकंड प्रॉब्लेम कडे पहा. पहा बेटा, कॅल्क्युलेट डेल्टा एस सराउंडिंग डेल्टा एस सराउंडिंग when 1 mole of methanol 1 mole of methanol is formed from its element under standard condition ठीक है. if delta H formation of methanol is equal to -238.9
238.9 किलो जूल पर मोल, किलो जूल पर मोल पर. आता परत प्रॉब्लेम कडे लक्ष द्या बेटा. परत आपल्याला विचारलंय काय, तर डेल्टा एस सराउंडिंग विचारलंय. ठीक आहे. पर आता मला सांगा, डेल्टा एच इथं फॉर्मेशनची इथं व्हॅल्यू दिलेली आहे, निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. मला सांगा, जर ही डेल्टा एच ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, तर रिॲक्शन काय झाली बेटा? रिॲक्शन इज कोणती झाली इथं? एक्झोथर्मिक झाली. रिॲक्शन एक्झोथर्मिक झाली आहे. बरोबर आहे. बर ठीक आहे. आता रिॲक्शन जर एक्झोथर्मिक आहे, तर सिस्टीमने हीट इव्हॉल्व केली बेटा. मग सिस्टीमने जर हीट इव्हॉल्व केली, तर गेन कुठे झाला? कोणाची हीट वाढली? तुमची सराउंडिंगची. बरोबर आहे. मग आता मला सांगा, मी याला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं चालतंय? डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू, डेल्टा सराउंडिंग इज इक्वल टू 238.9 अपॉन, आता ही रिॲक्शन स्टँडर्ड कंडिशनला आहे, म्हणजे टेम्परेचर किती येणार? तर 298 केल्विन येणार. सिस्टीमनं हीट इव्हॉल्व केली बेटा. सिस्टीमनं जर हीट इव्हॉल्व केली, तर घेतली कोणी? सराउंडिंगनं घेतली. म्हणून इथं साइन कोणतं येणार आहे? तुमचं प्लस येणार याच्यात. ठीक आहे. आता या दोघांचं डिवायडेशन करा. या दोघांचं जर डिवायडेशन तुम्ही केलं, तर ही व्हॅल्यू किती येते तुमची? दॅट इज इक्वल टू 0.8017 किलो जूल. क्लियर आहे? यस गायत्री, राईट आहे का बेटा? काही प्रॉब्लेम? पहा, ही एक रिॲक्शन दिली. या रिॲक्शन मध्ये मिथेनॉलच्या फॉर्मेशनची व्हॅल्यू दिली, म्हणजे मिथेनॉलच्या एन्थाल्पीची व्हॅल्यू दिली. एन्थाल्पीची व्हॅल्यू किती दिली आहे? तर आता मला तू सांग, आपला फॉर्म्युला काय? डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू क्यूपी बाय टी हा आहे. पर that is equal to delta H by TA. Heat absorbed at constant pressure, nothing but change in enthalpy आहे. बरोबर आहे. मला तू सांग, जर डेल्टा एच ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, बरोबर आहे, हीट इव्हॉल्व झाली. कोणी इव्हॉल्व केली? सिस्टीमने इव्हॉल्व केली. बरं, ऍब्झॉर्ब कोणी केली ना? कोणी केली बेटा? सराउंडिंग न केली. बरोबर आहे का? जर सराउंडिंग न केली, तर त्याचं साइन काय येणार आहे? मायनस येणार आहे का प्लस येणार आहे? मला सांग, मायनस येणार आहे का प्लस येणार आहे? प्लस साइन येणार आहे. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये काय होता? याच्या आधीचा प्रॉब्लेम पहा. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये मला तू सांग, आपली ही व्हॅल्यू आलती, डेल्टा एच इज इक्वल टू प्लस आलता 2816 किलो जूल पर मोल, ही व्हॅल्यू आलती आधीच्या प्रॉब्लेम मध्ये. डेल्टा एच. मग मला सांग, या रिॲक्शन मध्ये मला सांग, ही रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे? एंडोथर्मिक आहे. मग सिस्टीमनं हीट ऍब्झॉर्ब केली का नाही? बरोबर आहे. मग सिस्टीमनं जर हीट ऍब्झॉर्ब केली, तर कोणाच्या हीट मध्ये चेंज झाला बेटा? सिस्टीमनं जर हीट ऍब्झॉर्ब केली, तर एनर्जी कोणाची कमी झाली? तुमची. कमी कोणाची झाली? सिस्टीमची झाली का सराउंडिंगची? मी जर हीट घेतली तर एंडोथर्मिक आहे, म्हणजे माझं साइन प्लस आहे, म्हणजे सराउंडिंगची काय झाली? कमी. मग मला तू सांग, डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू, आपण फॉर्म्युला तर डेल्टा एच बाय टीच घेणार, पण कमी कोणाची झाली? सराउंडिंगची. म्हणून साइन कोणतं घेतलं? मायनस. या केसमध्ये काय? ही रिॲक्शन कोणती आहे तुमची? एक्झोथर्मिक आहे. एक्झोथर्मिक आहे तर हीट इव्हॉल्व्ड आहे.
सिस्टीमनं हीट इव्हॉल्व केली म्हणून साईन मायनस आहे इथं. अरे पण सराउंडिंगनं तर घेतली ना, घेतली म्हणून साईन काय झालं? दोन्ही मधला फरक लक्षात आला का? क्लिअर झाला आता? दोन्हीच्या प्रॉब्लेम मध्ये लक्षात आला काय फरक येते? चला बेटा पुढे. मी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो, तुम्ही फक्त पहा व्यवस्थित. आपल्याला या टाईपच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस नसेल बेटा, म्हणून तो प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, चला अजून एक एक्झाम्पल. पावडा. What is the value of delta S surrounding? What is the value of delta S surrounding for the following reaction? For the following reaction at 298 Kelvin. Six CO2 plus 6 H2O gives C6H12O6 solid plus 6O2 गॅस. ठीक आहे, लिहित चला बेटा. दिलेल्या व्हॅल्यू कोणत्या ते पहा बेटा. डेल्टा जी ची व्हॅल्यू दिलेली आहे. डेल्टा जी नॉट इज इक्वल टू झालाय कर बेटा हा प्रॉब्लेम आता. हा झाला वाटतं, मला वाटतं डबल झाला काही. यस यस, पहिला आत्ताच झालाय बेटा, एक मिनिट, आत्ता जस्ट झालाय. चलो नेक्स्ट. डिटरमाइन वेदर द रिएक्शन विथ द फॉलोइंग determine whether the reactions with the following delta H and delta S values are spontaneous या नॉन स्पॉन्टेनियस. स्टेट whether they are एक्सोथर्मिक या एंडोथर्मिक. ठीक आहे, पहा लक्ष द्या इथं. नंबर एक पहिला प्रॉब्लेम दिला. डेल्टा एच इज इक्वल टू -110 किलो जूल and delta S plus 40 joule per Kelvin at 400 Kelvin. ठीक है, नंबर एक. नंबर दोन दूसरा प्रॉब्लेम. डेल्टा H इज इक्वल टू +50 किलो जूल and delta S is equal to -13 joule per Kelvin at 250 Kelvin. ठीक आहे, पहा बेटा लक्ष द्या इथं. आता आपल्याला इथं डेल्टा एच ची व्हॅल्यू दिली, डेल्टा एस ची व्हॅल्यू दिली. ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय,
किंवा तुम्हाला खाली दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याच्यावरून सांगा वेदर द रिॲक्शन स्पॉन्टेनियस या नॉन स्पॉन्टेनियस. एक. दुसरं त्यांनी काय सांगितलंय, एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे. आता इथं सरळ लक्षात येते ना, डेल्टा एच का साइन यहां निगेटिव है तो रिएक्शन एक्सोथर्मिक है, यहां डेल्टा एच का साइन प्लस है तो रिएक्शन एंडोथर्मिक है. आता स्पॉन्टिनिटी सांगायची बेटा आपल्याला, स्पॉन्टेनियस या नॉन स्पॉन्टेनियस. ठीक आहे. मग आपल्याकडे ते इक्वेशन आहे. कोणतं इक्वेशन आहे, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस आहे. हे डेल्टा एच दिले, हे डेल्टा एस आहे, तर डेल्टा जी येणार. स्टँडर्ड कंडिशन नाहीच आहे म्हणून नॉट नाहीये इथं. ठीक आहे. आता मला सांगा ही व्हॅल्यू पुटअप करा. इथं डेल्टा याची साइन -110 आहे. ठीक आहे. मायनस हे 400 इंटू डेल्टा एस किती आहे तर 40 जूल मध्ये. हे किलो जूल आहे आणि हे जूल आहे बेटा, त्याला कन्वर्ट करू बेटा. -110 मायनस 400 इंटू 0.040 आहे. ठीक आहे. आता यांचं जर कॅल्क्युलेशन केलं, मला सांगा यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर -126 किलो जूल आलं. या दोघांचं इथं ऍडिशन केली, साइन मायनस लावलंय, तर मला सांगा आता काय आन्सर आले. डेल्टा जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. मग डेल्टा जी जर निगेटिव्ह असेल तर फ्री एनर्जी चेंज मध्ये काय पाहिलं, गिब्स मध्ये काय पाहिलं, स्पॉन्टेनियस या नॉन स्पॉन्टेनियस आहे. डेल्टा जी देयरफॉर रिएक्शन इज स्पॉन्टेनियस आहे. झालं क्लिअर इथं. बायबल लक्षात आले का, एनी प्रॉब्लेम. अक्षय झालं. बर चला अजून एक प्रॉब्लेम आहे. अजून दुसरा प्रॉब्लेम काय देणार, अजून राहिला ना. स्टेट वेदर द इज एक्सोथर्मिक आला. डेल्टा एच इज निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. देयरफॉर रिएक्शन इज काय झालं, एक्सोथर्मिक आहे. बर चला दुसरा प्रॉब्लेम घेऊ ना. या दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये पहा, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच माइनस टी डेल्टा एस है. डेल्टा एच यहां प्लस है, चलो माइनस टेम्परेचर की कंडीशन कितना यहां 250 है, इंटू डेल्टा एस कितना है यहां -130 है. अरे कॅल्क्युलेशन करा. यांचं कॅल्क्युलेशन पहा किती येते, 82.5 आहे. झालं इथं. आता मला सांगा इथं डेल्टा जी ची व्हॅल्यू काय आली रे बेटा, प्लस आहे. पण डेल्टा जी जर प्लस असेल तर रिएक्शन काय आली तुमची, नॉन स्पॉन्टेनियस आहे. आणि रिएक्शन कोणती आहे, एक्सोथर्मिक एंडो, म्हणजे धिस रिएक्शन इज एंडोथर्मिक आहे. रिएक्शन एंडोथर्मिक आहे पण रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस है. पहले केस में रिएक्शन एक्सोथर्मिक है, बरोबर है, पण रिएक्शन इथं एक्सोथर्मिक एंड स्पॉन्टेनियस है. क्लियर है, एनी प्रॉब्लेम यहां. अरे बाबांनो कळायले का, यस. मी अजून आरामात घेतो, काही प्रॉब्लेम नाही बेटा. आपल्याला कोणाला दाखवायचं, आपल्याला कळालं तरी खूप झालं बेटा. एकदा थिअरी वाचून घ्या, अजून लक्षात येईल बेटा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चला अजून एक एक्झाम्पल घेऊ. फॉर अ सर्टन रिएक्शन
डेल्टा जी नॉट इज इक्वल टू सॉरी डेल्टा एच नॉट इज इक्वल टू -224 किलो जूल पर मोल अँड डेल्टा एस सगळ्या स्टँडर्ड कंडिशन मध्ये -153 जूल पर केल्विन at what temperature will it change from spontaneous to non-spontaneous, spontaneous to non-spontaneous. पहा, लक्ष दे बेटा इकडं. एक रिएक्शन दिलेली आहे, त्या रिएक्शन मध्ये डेल्टा जी नॉट ची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. त्याच्यानंतर डेल्टा एस ची सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे. आता तिने क्वेश्चन काय विचारला, ॲट व्हॉट टेम्परेचर विल इट चेंजेस फ्रॉम स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस. ठीक आहे, आणि टेम्परेचर आहे टेम्परेचर आपल्याला काढायचंय किती टेम्परेचरला आहे. पहा बेटा इथं नीट लक्ष द्या. मला सांगा, आपला जो फॉर्म्युला डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस आहे. हे आपलं गिव्स फ्री एनर्जी चेनचं इक्वेशन आहे. आता आपल्याला कोणत्या टेम्परेचरला, आपल्याला पहिले टेम्परेचर काढावं लागेल बेटा, की ज्या टेम्परेचरला ती रिएक्शन काय म्हणतो आपण इक्लिब्रियम मध्ये. बेटा आधी आपल्याला टेम्परेचर करावं लागेल. मग इक्लिब्रियम मध्ये जेव्हा असेल, मला तुम्ही सांगा, तेव्हा डेल्टा जी ची व्हॅल्यू आपण किती घेतो बेटा. when reaction is in equilibrium then delta g naught is equal to किती 0. मग मला सांगा ही व्हॅल्यू 0 आहे, तर डेल्टा एच नॉट मायनस टी डेल्टा एस आहे. याला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो आपण. डेल्टा एच नॉट इज इक्वल टू टी डेल्टा एस आहे, म्हणजे टी इज इक्वल टू डेल्टा एच नॉट अपॉन डेल्टा एस नॉट आहे. आता या दोघांच्या व्हॅल्यूज जर आपण याच्यामध्ये पुटअप केल्या तर आपल्याला टेम्परेचर मिळेल बेटा. ते टेम्परेचर काय असेल, त्या टेम्परेचरला रिएक्शन इज इन का असेल इक्लिब्रियम मध्ये. बरोबर आहे, ठीक आहे ना. चला आपण ते टेम्परेचर काढू. इथं डेल्टा एस तुम्हाला कशात दिलंय, जूल मध्ये. डेल्टा एच कशात दिलंय, किलो जूल मध्ये. ठीक आहे, चला मी दोघांचं युनिट एकच ठेवतो. 224,000 अपॉन डेल्टा एस ची व्हॅल्यू आहे 153. बरोबर आहे, एनी प्रॉब्लेम, क्लिअर आहे. पण आता या दोघांचं डिवायडेशन करा बेटा. या दोघांचं डिवायडेशन केल्यानंतर ही व्हॅल्यू किती आली, 1464 केल्विन आलं. ठीक आहे, म्हणजे हे टेम्परेचर काय झालं, या टेम्परेचरला तुमची ही रिएक्शन इक्लिब्रियम मध्ये बेटा. पण आता स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस कसं असेल पहा. आता लक्ष द्यायचं, हा आपला फॉर्म्युला डेल्टा जी नॉट इज इक्वल टू डेल्टा एच नॉट मायनस टी डेल्टा एस. ठीक आहे, मला सांगा ही डेल्टा एच नॉट ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता मला सांगा डेल्टा एच नॉट ची व्हॅल्यू किती आहे, तर 22400 आहे. ठीक आहे, हे 0 इथं मायनस टेम्परेचर किती 1464 आहे इंटू डेल्टा एस 153 आहे. बरोबर आहे, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या बेटा.
आता मला सांगा या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आहे बेटा? मला फक्त तुम्ही एवढी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून द्या. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल बेटा? 224,000 मायनस किती व्हॅल्यू येईल? या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर पहा किती येते ते आहे. एवढी व्हॅल्यू आली का बेटा? एनी प्रॉब्लेम याच्यात? यस. मग आता मला सांगा ही व्हॅल्यू याच्यात पुटअप केली तर डेल्टा जी ची व्हॅल्यू किती आली तुमची? डेल्टा जी ची व्हॅल्यू 0 आली आहे. म्हणजे रिॲक्शन काय झाली तुमची? स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे का रिॲक्शन इज इन इक्विलिब्रियम आहे? रिॲक्शन इज इन काय आली तुमची? बरोबर आहे ना? जवळजवळ आलीच ना तुमची ती. बरोबर आहे का? मग रिॲक्शन इज इन काय झाली तुमची? इक्विलिब्रियम झाली. एनी प्रॉब्लेम याच्यात? क्लिअर आहे बेटा? हो ना. किती आले तुमचे? 223992 आहे ना. बाकीचे पॉइंटच घेतले ना आपण याला, म्हणून झिरोच्या ह्याच्यात आहे ना. डेल्टा जी जवळजवळ 0 आहे का? किती आलं हे? 224 पर. हे कॅल्क्युलेशन किती आहे पहा बरं. हे कॅल्क्युलेशन किती आहे? हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे? मग हीच व्हॅल्यू मी याच्यात जर पुटअप केली तर ही 0 यायला पाहिजे. आहे का? बर. आता मला सांगा हे टेम्परेचर आहे. मला सांगा या टेम्परेचरला ही जर मी टेम्परेचर वाढवलं या कंडिशनला, ठीक आहे, जर या टेम्परेचरच्या पुढे रिॲक्शन काय असेल तुमची? ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, ही व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे याचं साइन मायनस आहे. याचं साइन जर मायनस असेल तर मला सांगा डेल्टा जी ची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची? हा ना, चालते ना. जरा का काय प्रॉब्लेम? ती व्हॅल्यू किती आहे बघ. मायनस आहे का प्लस? हा हा हा, ओके 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 ओके. एक मिनिट आहे. हे एक मिनिट बेटा, एकच मिनिट आहे. हे मायनस आहे ना, बरोबर आहे का? आहे. आणि हे मायनस आहे बेटा, हे -153 आहे, बरोबर आहे? हे मायनस प्लस, बरोबर आहे? झालं इथं? आता लक्ष द्या बेटा, इथं पहा बेटा. इथं आता मला तुम्ही सांगा, जर मी इथं टेम्परेचर वाढवलं, या केसला टेम्परेचर वाढवलं, तर मला सांगा ही व्हॅल्यू जास्त येणार आहे, बरोबर आहे? मग ही जर व्हॅल्यू जास्त येणार तर डेल्टा जी चं साइन काय येणार आहे? प्लस येईल का मायनस येईल? प्लस येईल. म्हणजे मग त्यांनी मला सांगा, जर या टेम्परेचरच्या पुढे जर रिॲक्शन झाली तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस येईल का नॉन स्पॉन्टेनियस येईल? या टेम्परेचरच्या पुढे
नॉन स्पॉन्टेनियस. ठीक आहे. पण या टेम्परेचर ह्याच्या खाली जर घेतलं तर ही व्हॅल्यू जास्त येणार तुमची, ही व्हॅल्यू कमी आहे. म्हणजे तुमची डेल्टा जी ची व्हॅल्यू तुमची काय निगेटिव्ह येणार आहे. मग डेल्टा जी जर निगेटिव्ह येणार तर रिॲक्शन काय झाली तुमची, नॉन स्पॉन्टेनियस आहे. झालं इथं क्लिअर. सॉरी, डेल्टा जी निगेटिव्ह आहे म्हणजे रिॲक्शन स्पॉन्टेनियस झालं. जर याच्या या टेम्परेचरच्या पुढे रिॲक्शन झाली, याच्या पुढे स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस आणि याच्या खाली स्पॉन्टेनियस म्हणजे डेल्टा जी निगेटिव्ह आलाय. झालं क्लिअर इथं. एनी प्रॉब्लेम. बघ ते थोडंफार व्हॅल्यू कुठेतरी राहिली असेल बेटा ही ह्यांची, त्यांनी दिलंय आता, पण ही व्हॅल्यू जवळजवळ यायला पाहिजे होती त्यांची प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे. बरं अजून एक घेऊन बघू आपण, पुढच्या वेळेस लक्षात येईल. इथपर्यंत काही प्रॉब्लेम याच्यात? यस नेहा, काही प्रॉब्लेम याच्यात? ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन थोडंफार मागे पुढे असेल, काही प्रॉब्लेम नाही. मला सांगा आपल्याला कंडिशन तर लक्षात आली. अरे महिमा, आता मी ऋषी, मला तू सांग तुमची व्हॅल्यू किती आली ही. चल हा चल सांग मला ही व्हॅल्यू किती आली तुमची. हा बोला. 2239. हा पुढे 92. हा आणि आपली व्हॅल्यू किती आहे. हा मला सांगा, जवळजवळ नाहीये, जवळजवळ नाही का प्रॉब्लेम. बरोबर आहे का. अरे त्यांचे पॉइंट कुठेतरी द्यायचे राहिले असेल. आपण जरी प्रॉब्लेम मध्ये चुकला असेल थोडंफार, आपल्याला काय सांगायचा उद्देश आहे ते तर कळणं गरजेचं आहे ना. बरोबर आहे का. त्यांनी काय सांगितलं की या टेम्परेचरच्या पुढे ही टेम्परेचरची ही जर व्हॅल्यू मी इथं पुटअप केली, ही आपण आणलेली व्हॅल्यू जी आहे या इथं, तर ही व्हॅल्यू 0 आहे. बरोबर की नाही. म्हणजे रिॲक्शन इक्लिब्रियम मध्ये. म्हणजे कधी कधी काय होतं डोक्यामध्ये की बाबा सर टेम्परेचर जर 0 असेल तर आपण कन्सिडर करतो एखाद्या वेळेस. कोणत्या टेम्परेचरला रिॲक्शन इक्लिब्रियम मध्ये असू शकते बेटा. क्लिअर आहे. बरं चला अजून एक एक्झाम्पल. चला ना अजून एक रिॲक्शन पहा. मला सांगा डेल्टा एच डेल्टा एच इज इक्वल टू +40 किलो जूल पर मोल आहे. ठीक आहे. आणि डेल्टा एस -120 जूल पर केल्विन आहे ऍट 250 केल्विनला. ठीक आहे. चला डेल्टा जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा बेटा. आता मला सांगा, आपल्याकडे फॉर्म्युला डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. ठीक आहे. आता हे किलो जूल मध्ये, हे जूल मध्ये. ठीक आहे. हे 40 मायनस टेम्परेचर आहे 250 इंटू मायनस 250 हे मायनस 0.120 आहे. ठीक आहे.
आता ही व्हॅल्यू किती येते डेल्टा जी ची? तुमची ही व्हॅल्यू आली -126 किलो जूल आहे. इथं मग मला सांगा, डेल्टा जी ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह येत असेल तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे? यस ऋषी, तुझं बरोबर आहे, मला लक्षात आलं. डेल्टा जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे? बरोबर आहे का? सुजलचं म्हणणं काय, एक मिनिट, सुजल मायनस आहे, मायनस, हा हा ओके, यस यस, माझं चुकलंय बेटा, माझं चुकलंय, एक मिनिट, एकच मिनिट. यस, ही व्हॅल्यू किती आली तर 70 आहे बेटा. यस, हे 70 किलो जूल आहे. ओके, यस बेटा, राईट आहे, ठीक आहे. मग आता मला सांगा, डेल्टा जी जर प्लस आहे तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस? नॉन स्पॉन्टेनियस आहे. झालं इथं क्लिअर? आता आता ह्याच्यात काही प्रॉब्लेम बेटा? यस बोला.